सकाळच्या चहापासून रात्रीच्या आवरण्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीनिवडी ती आनंदाने जपते. कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी सून होताना ती आरशात स्वतःला पाहायचं मात्र विसरून जाते. नमस्कार, मी सान्वी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घराच्या उंबरठ्याच्या आत रोज घडतोय, पण त्यावर फारसं कोणी बोलत नाही. तो विषय म्हणजे स्त्रीचं हरवलेलं अस्तित्व. लग्नानंतर नाव बदलतं, घर बदलतं आणि हळूहळू आपली स्वप्न सुद्धा बदलतात. पण या सगळ्यात आपण स्वतःला कुठे हरवलं का? जर तुम्हालाही कधीतरी एकटं वाटत असेल किंवा माझं स्वतःचं काय हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण या प्रश्नांचं उत्तर शोधूया. आपण स्त्रिया खूप सोशिक असतो. कुणीतरी आपल्याला सुगरण म्हटलं की आपण खुश होतो, कोणी आदर्श सून म्हटलं की आपल्याला अभिमान वाटतो. पण कधी शांत बसून स्वतःला विचारलंय का की मी कोण आहे? एका सर्वेनुसार 70% पेक्षा जास्त भारतीय स्त्रिया लग्नानंतर आपले छंद पूर्णपणे सोडून देतात. आपण त्यामागची मूर्ती होण्याच्या नादात इतकं गुंतून जातो की आपल्याला काय खायला आवडतं, आपल्याला कोणता रंग आवडतो आणि आपल्याला नक्की काय करायचं होतं हे सुद्धा आपण विसरलेलो असतो. हे केवळ एक वाक्य किंवा एकाच घरचं चित्र नाही, तर प्रत्येक घरातलं वास्तव्य आहे. ही जाणीव होते, हीच बदलाची पहिली पायरी आहे. मला इथे उदाहरण द्यावंसं वाटतं, ज्याची गोष्ट तुमच्या माझ्यासारखीच आहे. आपण त्यांना शांताबाई म्हणूया. शांताबाई आपली 30 वर्ष संसारासाठी दिली. मुलं मोठी झाली, परदेशात गेली, पती आपल्या कामात व्यस्त झाले आणि अचानक शांताबाईंना जाणवलं की त्यांच्याकडे आता भरपूर वेळ आहे, पण तो घालवायचा कसा हे त्यांना माहित नाही. कारण आयुष्यभर त्यांनी स्वतःसाठी काही केलंच नव्हतं. एके दिवशी त्यांना कपाटाच्या एका कोपऱ्यात त्यांच्या कॉलेजची जुनी डायरी आणि काही अर्धवट काढलेली चित्र सापडली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना आठवलं की त्यांना चित्रकलेची किती ओढ होती. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा ब्रश हातात धरला. सुरुवातीला लोक हसले, या वयात काय हे नाटक, असंही काही जण म्हणाले. पण त्यांनी दुर्लक्ष केले नाही. आज शांताबाईकडे एक छोटेसे आर्ट क्लास आहेत. त्या फक्त आजी नाही, तर त्या एका कलाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सिद्ध केलं की स्वतःच्या स्वप्नांना एक्सपायरी डेट कधीच नसते. आता प्रश्न येतो की आपण हे कसं करायचं? घर सांभाळून स्वतःचं अस्तित्व कसं जपायचं? प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं ही तुमची एकट्याची जबाबदारी नाही. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय तेव्हा हक्काने विश्रांती घ्या. दिवसातली 30 मिनिटं स्वतःसाठी काढा. या वेळेत फक्त तुम्ही तुमचा छंद असेल, मग ते वाचन असो, गाणं असो किंवा फक्त शांत बसणं असो. तंत्रज्ञान बदललंय. सोशल मीडिया, डिजिटल व्यवहार किंवा एखादं नवीन स्किल शिका. शिकण्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि आत्मविश्वास वाढतो. जर तुम्ही स्वतः धडधाकट नसाल तर तुम्ही इतरांना कसं सांभाळणार? तुमचं जेवण, तुमचा व्यायाम याला प्राधान्य द्या. संसारात आपण मैत्रिणींना विसरतो. जुन्या मैत्रिणींशी बोला, भेटा. त्या तुम्हाला तुमच्या जुन्या मीची आठवण करून देतील. बघा मैत्रिणींनो, हे सगळं ऐकताना तुमच्या मनात एक विचार नक्की येत असेल की जर मी स्वतःसाठी वेळ काढला तर माझ्या घरच्यांचं काय? मुले जेवली असतील का? सासूबाईंना वेळेवर चहा मिळाला असेल का? यालाच म्हणतात मॅटर न गिल्ट किंवा स्त्रीचा उपजत अपराधीपणा. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की दुसऱ्यांसाठी झिजणं म्हणजेच मोठेपणा. पण मला सांगा, जर विमानामध्ये संकट आलं तर एअर होस्टेस काय सांगते? आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा आणि मग दुसऱ्यांना मदत करा. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही जो ऑक्सिजन आहात. जर तुम्ही मनातून समजा थकलेला असाल तर तुम्ही घराचा आनंद कसा काय पसरवू शकता? जर तुम्ही स्वतः चिडचिड करत असाल तर तुम्ही मुलांना प्रेम तरी कसं देणार? स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नाही, तर ती एक गरज आहे. जेव्हा तुमची मुलं तुम्हाला स्वतःचं अस्तित्व जपताना पाहतील तेव्हाच ती तुमचा आदर करायला शिकतील. स्वतःला अपराधी मानणं सोडा आणि अभिमानाने म्हणा, हो, मला स्वतःचं अस्तित्व जपायचं आहे. कारण मी आनंदी तर माझं घर आनंदी. तुमचं आयुष्य तुमच्या दुसऱ्या कोणाच्या सोशल मीडिया पोस्टशी तोलू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे. मदत मागायला लाजू नका. घरातली कामं विभागून घ्यायला शिका. तुम्ही सुपर वुमन असण्यापेक्षा एक सुखी स्त्री असणं जास्त महत्वाचं आहे. लहान सुरुवात करा
आजच एखादं छोटं पाऊल उचला, मग ते एखादं गाणं गुणगुणणं असो किंवा जुना एखादा छंद पुन्हा सुरू करणं. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या अस्तित्वावर काम करते तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तिच्या पूर्ण कुटुंबावर होतो. तुमची मुलं तुमच्याकडे पाहून काय शिकत आहेत? फक्त काम करणारी एक मशीन की स्वतःच्या स्वप्नांचा आदर करणारी एक स्वाभिमानी व्यक्ती? जेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देता तेव्हा तुमची मुलंही तुमचा स्वतःचा आदर करतात आणि ध्येय गाठायला शिकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता तेव्हा तुमच्या मनातली चिडचिड कमी होते, तुम्ही प्रसन्न असता आणि सहजासहजिकच तुमच्या पतीसोबत आणि किंवा सासरच्या मंडळींसोबत तुमचं नातं अधिक प्रेमाचं होतं. स्वतःचं अस्तित्व जपल्यामुळे तुम्हाला जे समाधान मिळतं ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. घरात एक नवी ऊर्जा निर्माण होते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतःसाठी उभ्या राहता तेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समृद्ध करत असता. तुमचं स्वतःचं जगणं हे कोणा उपकारासाठी नाही, तर ते तुमच्या आनंदासाठी आणि घरच्या स्वास्थ्यासाठी आहे. आज माझ्या सांगण्यावरून फक्त एकदा एक छोटीशी कृती करा. सगळ्यात पहिला आरशात पाहून स्वतःला एक ओळ आज नक्की सांगा. मी फक्त एक पत्नी किंवा एक आई नाही, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही एक ओळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी असणं नव्हे. उलट जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि समाधानी असता तेव्हाच तुम्ही तुमचं घर अधिक उत्साहाने आणि प्रेमाने सांभाळू शकता. तुमची मुलंही तुमच्याकडून हेच शिकतील की स्वतःचा आदर कसा करायचा. आज माझा तुम्हाला एक मनापासून विचारलेला छोटासा प्रश्न आहे. लग्नापूर्वी तुमचं असं कोणतं स्वप्न होतं किंवा असा कोणता छंद होता जो संसाराच्या धावपळी मागे पडला? तो छंद आज तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. कदाचित तुमची एक कमेंट वाचून आज हजारो स्त्रियांना पुन्हा एकदा सुरुवात करण्याची जिद्द मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि घरातील स्त्रियांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला पोहोचेल. अशाच प्रेरणादायी विषयांसह भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.